नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान याचा पार्ट 4 बघणार आहोत। चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मुधोळमधील बेरडांना काय मान्य नव्हते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, शस्त्रबंदी कायदा। मुधोळ हे एक संस्थान होते जे कर्नाटक राज्य आहे दक्षिण भारतातील, त्या कर्नाटक राज्यामधील मुधोळ हे एक संस्थान होते आणि हे मुधोळ जे आहे हे आज कर्नाटक राज्यातील जो उत्तरेला बागलकोट जिल्हा आहे या बागलकोट जिल्ह्यातील एक शहर आहे मुधोळ। तर या मुधोळमध्ये बेरड नावाचे जमाती राहत होत्या आणि खास करून या मुधोळमधील हुलगडी या ठिकाणी मुधोळमधील बेरडांनी उठाव केला होता। 1857चा उठाव उत्तर भारतात सुरू झाल्यानंतर इंग्रजांचे राज्य संपणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या आणि याचा परिणाम असा झाला की मुधोळमधील हुलगडी येथे सुद्धा उठाव करण्यात आले। तर या इथे जवळपास 500 बेरड होते आणि या 500 बेरडांना इंग्रजांनी त्यांचा उठाव जो आहे तो दडपून टाकला होता आणि या बेरडांना मुधोळ जवळ जो व्यंकटेश तलाव आहे त्या तलावावर बेरडांना फाशी देण्यात आली आणि काही बेरडांना तोफेच्या तोंडी देण्यात आले होते। तर हा शस्त्रबंदी कायदा 1857 मध्ये मुंबई सरकारने लागू केला होता। तर शस्त्रबंदी कायद्याचा उद्देश होता ज्या लोकांकडे शस्त्र आहेत त्यांनी ती शस्त्रे सरकार जमा करावीत असा आदेश मुधोळमध्ये देण्यात आला होता, जेणेकरून 1857च्या उठावाची लोण दक्षिण भारतात पसरणार नाही, त्यासाठी हा शस्त्रबंदी कायदा करण्यात आला होता। पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांचा जो प्रमुख होता त्याच्या शस्त्राची नोंद करण्यात आली। पहिले विधान अगदी बरोबर आहे। मुधोळमधील हुलगडी येथील बेरडांचा जो प्रमुख होता त्याच्या शस्त्राची नोंद करण्यात आली होती। आपण आत्ताच बघितले शस्त्रबंदी कायदा मुंबई सरकारने लागू केला होता जेणेकरून दक्षिण भारतात 1857च्या उठावाचा लोण पसरू नये। शस्त्रबंदी कायद्यानुसार कुणालाही शस्त्र वापरण्यास मनाई होती, शस्त्र नोंदणी करणे आवश्यक होते आणि स्वतःच्या जीवाला धोका असेल तर शस्त्र वापरण्यास परवानगी देण्यात येत होती। दुसरे विधान आहे, नागपूरच्या उठावाला इशारा देण्यासाठी रात्री 12 वाजता शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते। दुसरे विधानही अगदी बरोबर आहे। नागपूरमध्ये जो उठाव होणार होता तो 12 वाजता रात्री 13 जून 1857 रोजी होणार होता। 13 जून 1857 रोजी रात्री 12 वाजता आकाशात शोभेचे दारूचे फुगे सोडले जाणार होते आणि तोच एक बंडखोरांना इशारा होता की जेणेकरून बंडखोर जे आहेत ते रेसिडेन्सी, सीताबर्डीचा किल्ला आणि कामठी इत्यादी ठिकाणे ताब्यात घेतील असा तो इशारा होता। तर दोन्ही विधाने इथे योग्य आहेत। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही विधाने बरोबर आहे। कर्नाटकामधील मुधोळ जे शहर आहे ते खास प्रसिद्ध आहे कुत्र्यांच्या जातीसाठी। तुम्ही एका कुत्र्याचं नाव ऐकलं असेल, त्या कुत्र्यांचे नाव आहे मुधोळ हाऊंड। मुधोळ हाऊंड हे कुत्रे याचे प्रशिक्षण सुद्धा झाले होते आणि त्याला लवकरच लष्करामध्ये सामील करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे, मुधोळ हाऊंड नावाचे कुत्रे। पुढचा प्रश्न आहे, चुकीचे विधाने ओळखा। पहिले विधान आहे, महाराष्ट्रात एल्फिन्स्टन हे कमिशनर असताना त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली। पहिले विधान अगदी बरोबर आहे। महाराष्ट्राचे पहिले गव्हर्नर, महाराष्ट्र प्रांताचे किंवा मुंबई प्रांताचे म्हणूया, मुंबई प्रांताचे जे पहिले गव्हर्नर होते ते होते एल्फिन्स्टन आणि हे एल्फिन्स्टन जेव्हा कमिशनर होते तेव्हा त्यांनी रयतवारी प्रथा लागू केली होती। दुसरे विधान आहे, शेतकऱ्यांच्या उठावामुळे सावकारांवर हल्ले सुद्धा झाले। दुसरे विधानही अगदी बरोबर आहे। 1875 मध्ये जे दख्खनचे बंड
म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांचा जो उठाव झाला 1875 मध्ये, हे उठाव दख्खनचे बंड म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दख्खनच्या बंडामध्ये शेतकऱ्यांनी सावकारांवर हल्ले केले होते. तिसरे विधान आहे, शेतकऱ्यांच्या उठावाचा प्रसार करदे गावापासून सुरू झाला. आता काही ठिकाणी या करदे गावाचं नाव करदे असं सुद्धा दिलेलं आहे, तर ते एकच गाव आहे हे लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या उठावाचा प्रसार करदे गावापासून सुरू झाला. तिसरे विधानही अगदी बरोबर आहे. शेतकऱ्यांचा उठावाचा जो प्रसार आहे तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करदे गावापासून सुरू झाला. शेतकऱ्यांचा असंतोष 1874 पर्यंत वाढत गेला होता. त्याला अनेक कारणे होती. त्यातील महत्त्वाची काही कारणं होती, जसं की सरकारकडून जास्तीच्या भूमीकराची मागणी करण्यात येत होती. त्याशिवाय अमेरिकेतील यादवी युद्ध समाप्त झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कापसाचा भाव जो आहे तो पडला होता. ही महत्त्वाची 2 कारणं इथे लक्षात ठेवा. पहिले कारण होते सरकारकडून जास्तीच्या भूमीकराची मागणी करण्यात येत होती आणि दुसरे कारण होते अमेरिकेतील यादवी युद्ध समाप्त झाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कापसाचा भाव पडला होता. तर तिसरेही विधान इथे योग्य आहे. आणि क्रमांक 4 विधान आहे, 12 मे 1875 मध्ये पुणे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. चौथे विधान जे आहे ते इथे चुकीचे आहे, कारण पर्याय सी मध्ये केवळ 4 हा पर्याय दिलेला आहे. त्यामुळे क्रमांक 4 विधान हे चुकीचे आहे. जर चौथ्या विधानामध्ये 12 मे 1875 मध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला असे म्हटले असते तर चौथे विधान योग्य ठरले असते, बरोबर ठरले असते. मात्र केवळ 4 हा पर्याय असल्यामुळे पर्यायामध्ये 4 पर्यायांपैकी केवळ 4 हा पर्याय आपल्याला उपलब्ध असल्यामुळे चौथे विधान इथे चुकीचे ठरेल. चौथ्या विधानामध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला असे म्हटले असते तर ते बरोबर ठरले असते. तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता, मात्र तो 12 मे 1875 मध्ये सुपे येथे केला होता. 12 मे 1875 रोजी सुपे येथील शेतकऱ्यांनी, सुपे हे गाव पुणे जिल्ह्यात आहे, सुपे येथील शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता. पुढचा प्रश्न आहे, डेक्कन रायट्स कमिशन कशासाठी नेमले? तर डेक्कन रायट्स कमिशन म्हणजे दख्खन बंड आयोग जो आहे तो नेमला होता दक्षिणेत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी. तर 1875 मध्ये शेतकऱ्यांचे जे बंड झाले, शेतकऱ्यांनी जे सावकारांविरुद्ध बंड केले, त्या बंडाचा तपशील समजून घेण्यासाठी आणि दक्षिणेत चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या असंतोषाची चौकशी करण्यासाठी डेक्कन रायट्स कमिशन नेमण्यात आले होते. तर हे डेक्कन रायट्स कमिशन नेमण्यापूर्वी एक घटना घडली होती, ज्याला आपण दख्खनचे बंड म्हणतो. तर याची सुरुवात जी आहे दख्खनच्या बंडाची ती डिसेंबर 1874च्या एका घटनेने झाली होती. तर डिसेंबर 1874 मध्ये काय झाले, शिरूर तालुक्यातील जे करदे गाव होते त्या गावापासून या संघर्षाला सुरुवात झाली होती. तर हा संघर्ष कुठला होता? शेतकरी विरुद्ध सावकार. तर एक सावकार होता, कल्लूराम नावाचा एक सावकार होता. हा सावकार मारवाडी होता. तर या मारवाडी सावकाराने, कल्लूराम नावाच्या मारवाडी सावकाराने बाबासाहेब देशमुख या व्यक्तीविरुद्ध 150 रुपये कर्जासाठी न्यायालयातून आदेश मिळवला होता, ज्याला आपण डिक्री ऑफ इव्हिक्शन पण म्हणू शकतो. तर कल्लूराम मारवाडी यांनी बाबासाहेब देशमुखांविरुद्ध 150 रुपयाच्या कर्जासाठी न्यायालयातून आदेश मिळवला होता. आणि हा आदेश मिळवल्यानंतर हा कल्लूराम मारवाडी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी त्याची माणसे त्या देशमुखाच्या घरी पाठवली आणि त्या देशमुखांचे घर पाडले. तेव्हा त्या देशमुखाचे जे गावकरी होते, त्या देशमुखाचे जे गाववासी होते ते संतप्त झाले आणि इथून ठिणगी पडली दख्खनच्या बंडाला. इथून शेतकऱ्यांची जे बंड आहेत ते सुरू झाले आणि हळूहळू हे लोण नाशिक, नगर, सातारा अशा ठिकाणी पसरले. पुढचा प्रश्न आहे,
डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट बद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 या वर्षी संमत करण्यात आला. पहिले विधान अगदी बरोबर आहे. डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 या वर्षी पास करण्यात आला होता. दुसरे विधान आहे, या कायद्यानुसार नवीन उपाय म्हणून शेतकरी बँकांची तरतूद करण्यात आली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. 1879 मध्ये शेतकरी सहाय्य कायदा म्हणजेच ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट आपण त्याला म्हणतो, तो संमत करण्यात आला होता आणि त्यानुसार दिवाणी कायदा संहिता जी आहे त्यामध्ये काही कलमांवर प्रतिबंध घालण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे कर्ज न फेडल्यास शेतकऱ्याला जी अटक केली जायची पूर्वी, ती अटक आता केली जाऊ शकत नव्हती. तसेच शेतकऱ्यांना तुरुंगात सुद्धा टाकता येत नव्हते. आणि नवीन उपाय म्हणून शेतकरी बँकांची तरतूद यामध्ये करण्यात आली होती, जेणेकरून शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज उपलब्ध होईल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय ओळखा. पहिले विधान आहे, वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील चिपळूण येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पहिले विधान चुकीचे आहे, कारण चिपळूण येथे त्यांचा जन्म झाला नव्हता. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण या गावी झाला होता. त्यामुळे पहिले विधान चुकीचे आहे. कुलाबा म्हणजे आजचा रायगड जिल्हा, तर कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून 1 जानेवारी 1981ला रायगड जिल्हा असे करण्यात आले होते. चिपळूण हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे, एक शहर आहे चिपळूण. चिपळूण हा तालुका आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण हा एक तालुका आहे आणि मुंबई गोवा हायवेवर हे चिपळूण गाव वसलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न आहे, मुंबई गोवा हायवे क्रमांक किती आहे? नॅशनल हायवे मुंबई गोवा याचा क्रमांक किती आहे? दुसरे विधान आहे, पेशवाईत पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्यात होती. त्यांना सुभेदार फडके म्हणूनही ओळखले जाई. दुसरे विधान अगदी बरोबर आहे. पेशवाईच्या काळात पनवेल हे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी फडके घराण्यात होती. त्यांना सुभेदार फडके म्हणूनही ओळखले जाई. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, केवळ 2 बरोबर. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, वासुदेव बळवंत फडके प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामाला लागले. पहिले विधान अगदी बरोबर आहे. दुसरे विधान आहे, त्यानंतर ते लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरीस होते. वरील दोन्ही विधाने इथे बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वरील दोन्ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्या आईंचा मृत्यू झाला तेव्हा फडके कोणत्या नोकरीस होते? तर वासुदेव बळवंत फडके यांच्या आईंचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा वासुदेव बळवंत फडके हे लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरीस होते. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. वासुदेव बळवंत फडके हे विष्णू उपासक होते. पहिले विधान चुकीचे आहे, कारण वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. दत्तात्रय, दत्तदेव ज्यांना आपण म्हणतो त्या देवाचे उपासक होते वासुदेव बळवंत फडके. दुसरे विधान आहे, त्यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यात भाग घेतला नाही. दुसरे विधानही चुकीचे आहे, कारण पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या कार्यात वासुदेव बळवंत फडके यांनी सहभाग घेतला होता. आणि वासुदेव बळवंत फडके हे न्यायाधीश रानडे आणि गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांनी स्वदेशीची मोहीमसुद्धा सुरू केली होती वासुदेव बळवंत फडके यांनी. त्याशिवाय त्यांनी पुण्यामध्ये दी नेटिव्ह एज्युकेशन स्कूल, ज्याला आपण हे म्हणतो पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनसुद्धा म्हणतो, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा त्यांनी पुण्यामध्ये सुरू केली. 1874 पुण्यामध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा त्यांनी सुरू केली आणि स्वदेशीचा पुरस्कारसुद्धा त्यांनी केला होता. त्याशिवाय वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती
आणि ऐक्यवर्धिनी संस्थासुद्धा त्यांनी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान विधाने ओळखा. पहिले विधान आहे, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर न्यायाधीश रानडे आणि सार्वजनिक काका यांचा प्रभाव होता. पहिले विधान अगदी बरोबर आहे. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर न्यायाधीश रानडे आणि सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांच्या विचारांचा प्रभाव होता. दुसरे विधान आहे, 1873 मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. 1873 मध्ये फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. आपल्याला इथे अयोग्य म्हणजे चुकीचे विधाने ओळखायची आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यापैकी नाही, कारण वरील दोन्ही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, हसत खेळत अभ्यास करा आणि आरोग्याची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.